तर मुंबई पाठोपाठ रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रात्रीपासून जोरदार पाऊस बरसतोय। विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळतोय। 15 दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं पुन्हा एकदा बरसायला सुरुवात केली आहे। पावसामुळे शेतीच्या कामांनाही वेग येण्याची शक्यता वर्तवली जाते। 15 दिवस विश्रांती घेतलेल्या वरुण राजा पुन्हा एकदा बरसायला सुरुवात झाली आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अगदी रविवार संध्याकाळपासून पावसाच्या रिमझिम हलक्या सरी बरसत होत्या। त्यानंतर सोमवारी दिवसभर हा पाऊस सरींवरती होता आणि सोमवारी संध्याकाळनंतर त्याच पहाटे किंवा सकाळपर्यंत पावसाचा जोर तसं म्हटलं तर वाढलाय। रत्नागिरी जिल्ह्यातल्या किंवा रत्नागिरी शहराजवळच्या किनारपट्टी भागातलं हे चित्र आहे। पाऊस पहाटेपासून अगदी जोरदार बरसतोय। रात्रभर देखील पावसानं जोरदार बॅटिंग केली आहे। एक गोष्ट आहे की नागरिकांना उकाडापासून दिलासा तर मिळालेला आहेच, पण त्याच वेळेला शेतीची कामं जी आहेत ती पूर्णपणे रखडलेली होती। अगदी पेरणी केलेलं भात वाया जातंय की काय अशी भीती होती। शेतकऱ्यांनी बळीराजांनी पाण्याची फवारणी करून तो जगवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं सर्वांचे डोळे हे आकाशाकडे होते। अखेर मागच्या 2 दिवसांपासून जिल्ह्यामध्ये पावसानं तसं म्हटलं तर चांगल्या पद्धतीनं पुनरागमन केलंय, त्याबद्दल एक समाधान व्यक्त केलं जातंय। पाण्याची टंचाई जिल्ह्यामध्ये भीषण आहे। एका अर्थानं जिल्ह्यातली जी प्रमुख धरणं आहेत त्यांनी तळ गाठलेलं आहे। नद्यांची पाणी पातळी पूर्णपणे खालावलेली आहे आणि आत्ताच्या घडीला हा कोसळणारा पाऊस कुठेतरी समाधानकारक आहे, दिलासा देणारा आहे। रात्रभर काही भागांमध्ये विजांचा कडकडाट झाला, ढगांचा गडगडाट देखील झाला। ग्रामीण भागामध्ये आपल्याला विजेचा लपंडाव देखील पाहायला मिळाला, पण अखेर ज्याची प्रतीक्षा होती तो वरुण राजा सध्या बरसतोय आणि त्यामुळे ही एक समाधानाची बाब म्हणावी लागेल। कॅमेरामन महबूब शेख सह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।